नमस्कार. आम्ही दोघंही इतक्या वेळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पत्रकार परिषद ही टीव्हीवर बघत होतो. ती बघून पूर्ण केली आणि त्यानंतर आपसात पण गप्पा मारल्या थोडंसं काय झालं कसं झालं वगैरे वगैरे. आणि आता माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आजच्या या पत्रकार परिषदेच्या संदर्भामध्ये प्राध्यापक दयानंद नेने यांनी त्यांचं विश्लेषण आणि एकूणच मराठी माणूस, शिवसेना वगैरे याच्यावर बरंच काय काय ते मला ऑफ द रेकॉर्ड सांगत होते. सर, ऑन द रेकॉर्ड शिवसेना, उद्धव ठाकरे, अमुक तमुक, मराठी माणूस वगैरे सगळं एकदा कव्हर करा. मग रोज आपण आहोतच इथे, पण आज आता चला सुरुवात. अनिलजी, आत्ता आपण 10 मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स बघितली. 5 मिनिट नाही, 10 मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स, त्यामध्ये बोलले 5 मिनिटं, किंवा ज्याचा काही अर्थ निघेल असं बोलले 5 मिनिटं. ते तसं एकच वाक्य होतं. हा, खरं तर एकच वाक्य होतं ते. पण यासाठी केला का अट्टहास असं आपण जे म्हणतो, आणि आपला मीडिया किती एकतर्फी आणि मूर्ख आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया खास करून टीआरपीसाठी अक्षरशः लाचार असतो, हे या आजच्या दिवसांनी, संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं तर आजच्या ऐतिहासिक दिवसांनी हे सिद्ध केलं की मराठी इलेक्ट्रॉनिक मीडिया लाचार मूर्ख आहे. टीआरपी साठी तो कुठच्याही थराला जाऊ शकतो. हे पहिलं वाक्य माझं. काय घरी औक्षण केलं, मग त्यांच्या वडिलांची आठवण काढली, मातोश्रींनी त्यांना वंदन केलं, वंदन नाही सॉरी आशीर्वाद दिले. मग बाळासाहेबांच्या इकडे जाऊन त्यांनी नमस्कार केला, जे चांगलं केलं माझं म्हणणं आहे. कारण की बाळासाहेबांच्या समाधीला जाऊन कधी हे औचित्य आहे आणि हे चांगलीच गोष्ट आहे, नो डाऊट. पण नंतर जेव्हा ते दोघे एकत्र आले, मी जे नेहमी म्हणतो की हे दोघे भाऊ मराठी माणसांना नाही मी आपलं नाही आवाज येतोय मला येतोय. ओके, मराठी माणसांना टेकन फॉर ग्रँटेड करतात, गृहीत धरतात. त्यांना मराठी माणूस म्हणजे आपण राजा, ही आपली प्रजा, त्या प्रजेने आम्ही जे करू ते सगळं बघायला आलं पाहिजे आणि नंतर ते सगळं ऐकलं पाहिजे, अशी यांची एक सरंजानशाही कौतुक केलं वृत्ती आहे. कौतुक केलं पाहिजे. ही जी वृत्ती आहे ती आज पुन्हा दिसून आली. आजची पत्रकार परिषद होती का त्यांच्या पार्टीची एक सभा होती, हेच कळलं नाही मुळात. कारण की हे काय बोलले की आम्ही युती करतो, की आम्ही बरोबर आलो, की शिट्या वगैरे वाजायला लागलेल्या. नॉर्मली मला, आणि तेव्हा कॅमेरा कधी त्यांच्यावरती झूम नाही झाला त्या लोकांवरती, मला आधी वाटलं की अरे पत्रकार कशाला शिट्या वाजवत आहेत. मग तुम्ही जे म्हणालात त्यावेळेला की नाही यांचे कार्यकर्ते असतील ते, म्हणून तर कार्यकर्ते कशाला ते पत्रकार परिषदेत होते मला काही कळलं नाही. त्यामुळे मग पत्रकार किती, कार्यकर्ते किती समजायला मार्ग नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी ती घोषित केली युती आणि पुढे काहीच नव्हतं त्यांच्याकडे बोलायला, अक्षरशः काही नव्हतं दोघांकडे. ते प्रश्न जे विचारत होते त्याची उत्तर सुद्धा ते द्यायची तयारी नव्हती त्यांची, आणि ती संपवली पत्रकार परिषद. कुठे होणार सांगता येत नव्हतं, किती जागांवर होणार सांगता येत नव्हतं. अच्छा, कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं, कारण त्यांनाच अजून उत्तर सापडलेलं नाहीये. आणि मुंबईची आज आम्ही युती जाहीर केली सांगतात, बाहेरची युती तुम्हाला कळवू सांगितलं. राज ठाकरेंनी तर सरळ सांगून टाकलं की किती जागा, कोण लढणार, कशा लढणार, आम्ही आत्ता घोषितच करत नाही, तुम्हाला ते कळवू. म्हणजे हे केवळ एक वाक्य की आम्ही युती केली हे सांगण्यासाठी त्यांनी हा सगळा अट्टहास केला. किती गृहीत धरायचं मराठी माणसाला, नंबर 1. नंबर 2, आपण या विषयावर पुढे जाऊ. मला वाटतं तुम्ही याच्यावर आपलं भाष्य करा. नाही मला पण तुमचं काय याच्यावरती रिॲक्शन आहे मला जाणून घ्यायची इच्छा आहे. नाही, मला संजयशी बोलणं झालं होतं, त्यामुळे मला माहिती होतं की एकच वाक्य आहे फक्त आज. अच्छा, हा, आणि बाकी सिक्रेट एवढ्याकरता ठेवतायत ते. माझी जी माहिती आहे ती अशी आहे की यांचे उमेदवार जे जाहीर होतील त्यातले निम्मे उमेदवार फुटून बाहेर जातील अशी त्यांना भीती वाटते. नाही, ते इलेक्शन नंतर अनेक लोक आत्ताच जातील. आत्ताच म्हणजे अनेक लोक अशी वाट बघतायत की यांनी दिली आम्हाला उमेदवारी, त्यांच्याकडून लढू का तुमच्याकडून लढू, नाही तर आम्ही त्यांच्याकडून लढतो. मग हे म्हणतील की ठीक आहे, मग तुम्ही आमचे व्हा आणि आमच्याकडून लढा. त्यामुळे उमेदवार पळवले जातील ही भीती वाटते त्यांना. ज्यांना तिकीट मिळणार नाहीत असा अंदाज येईल ते फुटतील असाही अंदाज येतोय. दुसरी गोष्ट, यांच्यामध्ये अजून सर ते जेव्हा कागदपत्र घेऊन बसतात ना, तेव्हा मतदारसंघाचा अभ्यास नावाची जी गोष्ट असते ती कुणाचीच नाहीये. खरी गोष्ट आहे ही. अजिबात अभ्यास नाहीये.
म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामध्ये कॉम्प्लिमेंट देतो मी, भारतीय जनता पक्ष हा एकच पक्ष असा आहे की जो ज्या वेळेला बसतो त्यावेळेला कोणत्या जागेवर किती ताकद आहे, किती संख्या आहे, किती मतदार आहेत, त्यांचा कल काय आहे, यापूर्वीचे आकडेवाऱ्या काय आहेत हे घेऊन बसतो. आमच्या एकनाथ शिंदेकडे पण काही नसतं. नाही, तरी शिवसेनेची एकनाथ शिंदे जो गट आहे त्याची तयारी चांगल्यापैकी आहे. त्यांना कोणत्या जागी आम्हाला नाही काय आहे ते सांगतात ते. नाही, काय झालंय माहितीये पण का, आकडेवाऱ्यांसकट असं नाही, शिवसेना पूर्वी जेव्हा एकसंध होती त्याला त्यांचा बऱ्यापैकी म्हणजे आपल्या परिसरांचा त्यांना बऱ्यापैकी अभ्यास होता, माहिती असायची, आणि ती ठाकरेंना कधी नव्हती. बाळासाहेबांना म्हणजे संबंधात नव्हता. बाळासाहेबांकडे कसं एक प्रबळ टीम होती ज्यामध्ये मनोहर जोशी होते, सुधीर जोशी होते, दत्ताजी साळवी होते, वामनराव महाडिक होते, प्रमोद नवलकर होते, सुधीर जोशी होते, सुधीर जोशी आणि नारायण राणे ह्यांचा ज्यांचं अगदी जनमानसाच्या नाडीवरती हात असायचा यांचा. त्यांच्याकडे दोघांकडे आता कोणी नाही, आणि यांना इंटरेस्टच नाही, कारण की सगळं ताटात वाढून मिळालेलं बाळासाहेबांकडनं, तर त्यामुळे किंमतही नाही त्याची. त्यांना अभ्यास नव्हता. नाही, मग तुमचे मुद्दे नंतर घ्या तुम्ही. माझं म्हणणं असं होतं की त्या दोघांनाही माहितीच नाही की आपली ताकद कुठे आणि काय आणि कशी. कोण उद्धव तर फक्त संजय जेवढं त्याला फीडबॅक देईल त्याच्यावर अवलंबून आहे. खरं म्हणजे आता शिवसेना उभाटाचा प्रमुख संजयच आहे. हो, टेक्निकली. आता राजनी त्यांची योग्य जागेत त्यांना मध्ये उभं केलं ना, मध्ये दाद दिली पाहिजे राजची, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. नाही सर, कसं ते दोघं मित्रच आहेत, तो जाऊ दे तो विषय. सर मला काय माहितीये, मी या विषयावर बोलणार आहे नंतर, पण आज मला फक्त तुमचं ऐकायचं एवढं करता की मी वेगळं बोलणार आहे याच्यावर. माझं काही वेगळं मत आहे, तर ते मत काय आहे वगैरे ते नंतर बोलतो मी. नंतर म्हणजे वेगळ्या व्हिडिओत, माझ्या व्हिडिओत बोलतो. हा व्हिडिओ तुमचा आहे, त्यामुळे तुम्ही गो अहेड. मला नका विचारू की तुम्हाला काय वाटतं. मी आता राज ठाकरेंच्या भूमिकेत आहे. एक वाक्य सांगितलं ना बस झालं. तुम्ही द्या 100 वाक्य. नाही, आज जे मीडियाकडनं चालवलं जाते की महाराष्ट्राच्या मनात होतं ते आज झालं आणि महाराष्ट्राच्या लोकांना पाहिजे होतं ते आज झालं, तर माझं याच्यावर स्पष्ट मत आहे की ठाकरे बंधू आणि त्या हॉलमध्ये असलेली आजची गर्दी म्हणजे काय महाराष्ट्र नाही. नंबर 1. अख्खा महाराष्ट्र तर ह्यांच्या बरोबर पण नाही. तो बाळासाहेबांच्या काळात बाळासाहेबांबरोबरही नव्हता. बाळासाहेबांचं पीक हा मुंबई पुरता मर्यादित होता, आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीची युती केल्यानंतर 1995 मध्ये शिवसेनेला मिळालेल्या 73 जागा महाराष्ट्रामध्ये हे त्यांचं पीक होतं. जे सरकार आलं 1995 साली, ते सरकार, त्या सरकारामध्ये 40 इंडिपेंडंट्सनी त्यांना टेको दिलेला होता. त्या सरकारला एवढं 40ची गरज नव्हती, पण ते शरद पवारांनी एन्श्युअर केलं की सरकार 5 वर्ष टिकलं पाहिजे, म्हणून मग 10 लोकांची गरज आहे, 10 कशाला जात, सगळ्याच इंडिपेंडन्सनी त्यांना सपोर्ट करा, आणि त्या सपोर्टवरती हे सरकार कम्फर्टेबली 5 वर्ष टिकलं. ते बीजेपी आणि शिवसेनेच्या ताकदीवरती नव्हतं, ते इंडिपेंडंट 40 होते, ही संख्या छोटी नाही. त्यानंतर जस्ट सांगतो की हे 40 लोक जेव्हा 99 साली शरद पवार बाहेर पडले, तर हे 40च्या 40 लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. म्हणजे त्यामुळे हे कुठले होते लोक हे आता सगळ्यांना कळलंच असेल. कारण शरद पवारांना मी मुख्यमंत्री नाही तर तुमच्यापैकी कोणी नाही दाखवून द्यायचं होतं. नाही, आणि शरद पवारांना करायचं नव्हतं म्हणून आधीच्या लोकांनी गडबड केली. बरोबर आहे. आता प्रश्न येतो, मराठी आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पण आज त्यांच्या परीने अपील केलंय की सगळ्यांनी आमच्या मागे उभे राहा. माझा प्रश्न आहे, तुमच्या मागे का उभं राहायचो? तुम्ही मराठी माणसासाठी काय केलंय? आणि याचं 2 भागामध्ये मी फोड करतो आणि थोडक्यात याचं सांगतो. 1980-85 पर्यंत जेव्हा शिवसेनाचा ग्राफ वरती चाललेला होता, तो का वरती चाललेला? कारण की मनोहर जोशी असतील, सुधीर जोशी असतील, प्रमोद नवलकर असतील, दत्ताजी साळवी असतील, वामनराव महाडिक असतील, म्हणजे परळ भागामध्ये कामगार वस्तीमध्ये काम करणारे वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, किंवा थोडे नागरी याच्यामध्ये सुधीर जोशी जे काम करायचे ते, आणि मनोहर जोशी सर ह्या फेस. तर असा ही सगळी टीम जी, आणि प्रमोद नवलकर तर क्रुसेडर एकदम, म्हणजे तर ह्या सगळ्या टीममुळे शिवसेनेचा ग्राफ वर चाललेला. स्थानिक लोकाधिकार समितीच्या थ्रू त्या काळात खरंच शिवसेनेनी सरकारी कंपन्या ज्या होत्या, म्हणजे ते एअर इंडिया असेल, स्टेट बँक असेल, सगळ्या
तर तिथे खरंच त्यांनी मराठी माणसांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. 85 साली मला आठवतंय, कारण की मी प्रथम व्होटिंग 84-85च्या दरम्यान केलेलं होतं. त्यावेळेला बाळासाहेबांनी हात नारा दिला होता की मराठी माणूस जागा हो, सावध राहा, मुंबई तुझी तुझ्यापासून तोडली जातीये. 85 सालचा नारा. आणि त्यावेळेला प्रथमच शिवसेनेला भरभरून मतं मिळाली मुंबईमध्ये आणि महापालिका प्रथम त्यांच्या ताब्यात आली. ती 90 साली बरखास्त झाल्यानंतर ती गेली, मग ती पुन्हा यायला 95-96 काळ हे आला. मध्ये काँग्रेस होती 5 वर्ष. तर सांगण्याचा मुद्दा काय, त्यांच्या हातामध्ये सत्ता आली महापालिकेची 85 साली. त्यावेळेला गिरणी कामगारांचा संपच सुरू झाला आणि मुंबईची खरी ओळख जी होती त्या 80 ते 90च्या दशकामध्ये गिरणी कामगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती होता. सगळ्या मिल्स बंद पडलेल्या होत्या. मुंबईची खरी ओळख त्यावेळेला ही गिरणी कामगार किंवा मुंबईतल्या गिरण्याही होती. त्याचं नेतृत्व त्या सगळ्या संपाचं दत्ता सामंतांकडे होतं आणि शिवसेनेने त्याच्यावरती काही भूमिकाच घेतली नाही. आणि गिरण्या बंद पडल्या. अक्षरशः उपासमारीची वेळ आली त्या गिरणी कामगारांवरती. लोकांना मुंबई सोडून जायला लागली. म्हणजे आपल्या गिरगाव, परळ, दादरची घरं विकून ह्या लोकांना जायला लागलं कुठे, तर पहिले आले ते ठाण्यामध्ये, मग गेले काही लोक कल्याण, काही लोक बदलापूर, इकडे वसई, विरार, इथपर्यंत मुंबई मधनं मायग्रेशन झालं. त्यांना थांबवण्यासाठी शिवसेनेकडे काही योजना नव्हती, घोषणांशिवाय. त्यांनी काहीही केलं नाही. त्यांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून किंवा त्यांना व्यवसाय चालू करता यावा म्हणून त्यांनी काय ती शिव उद्योग योजना चालू केली. मला आठवतंय राज ठाकरे त्या योजनेचे प्रणेते होते. त्यांनी 100 रुपयाचे फॉर्म, असं म्हणतात की 1,00,000-2 लाख शिवसैनिकांनी ते फॉर्म विकत घेतले. का, आता आम्ही तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी गायडन्स देऊ, मदत करू. तर मला माहिती नाही, पण लोक म्हणतात एक चहाची टपरी सुद्धा कोणाला सुरू करून दिली नाही. आणि 100 रुपये इंटू 1,00,000-2 लाख मत जर का लोकांनी फॉर्म घेतले तर किती फॉर्म, किती पैसे झाले असतील ते बघा. तर एक तर यांनी लोकांना, मराठी माणसांना बेघर केलं, त्यांना त्यांचा रोजगार हिसकावून घेतला, त्यावेळेला सुद्धा काही केलं नाही. त्यांच्याकडनं त्यांना खोटं गाजर दाखवलं की आम्ही तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करू, फॉर्म भरून द्या. ते काही केलं नाही. ते पैसे कुठे गेले त्याचा कोणाला हिशोब दिला नाही. त्यानंतर हे सगळं चालू असताना यांचं मातोश्री 2 उभं राहिलं, कालांतरे यांचं शिवतीर्थ उभं राहिलं. पण मराठी माणूस आता घरं कुठे शोधतोय, बदलापूरला शोधतोय, कर्जत पर्यंत आता शोधतोय घरं. त्यांना मुंबईमध्ये तर मिळतच नाहीये. सगळ्या मिल्सच्या ज्या जमिनी विकल्या गेल्या, त्या एक मिल जी होती कोहिनूर, जी सेनाभवनच्या समोर, तर तिथे जो टोलेजन टॉवर बांधला गेला, तो मनोहर जोशी आणि राज ठाकरे पार्टनर होते ते बांधण्यामध्ये. असं सगळे मीडियातच आलेल्या गोष्टी. काय कोणाला नाही, खरंच नाही म्हणून तर म्हणजे काय, ती रोजगाराची जी जागा होती गिरणी, ती गेली, बंद पडली. तिथले लोक बेरोजगार झाले, त्यांचे खायचे वांदे झाले. ती मिल विकत कोणी घेतली, तर शिवसेनेच्या 2 प्रमुख नेत्यांनी. तिथे टोलेजन टॉवर उभारला, करोडो रुपये कमावले त्या ऍप्रिसिएशन वरती, त्या पैशाच्या. ते शिवसेनेचे टॉप नेते, त्यातले जोशी सर तर आता नाहीयेत, पण दुसरा नेता आज मराठी माणसाला सांगतोय की तुझी मुंबई तुझ्यापासून हिसकावून घेतली जाते, जागा हो. अरे जागा जर का मराठी माणसाला करायचं असेल ना, तर अशासाठी केलं पाहिजे की मराठी माणसा जागा हो, तू आहे तिथे राहिलाय किंवा तू आणखीन खड्ड्यात गेलास, ते या 2 ठाकऱ्यांमुळे, जे आज तुझ्याकडे येऊन जागा बोलतायत. माझं हे स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये या 2 ठाकऱ्यांना परमनंटली घरी बसवण्याची सोय मुंबईतल्या मराठी माणसांनी केली पाहिजे, करेल असा मला ठाम विश्वास आहे. तुमचे संपले मुद्दे सांगून. नाही, तुम्ही बोला ना त्याच्यावर. नाही, माझं माझा एक नॅरेटिव्ह आहे तुमचं. नुसतंच हे चाललंय. नाही, ते काय की या सगळ्या विषयाच्या संदर्भात माझे मुद्दे थोडे वेगळे आहेत, मग त्याचा प्रतिवाद करा आता. अगदी बोला ना. यस. पहिली गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये आता मला असं दिसतंय लोकांच्या भावनेतून की भाजप हा गुजराती मारवाड्यांचा पक्ष आहे, काँग्रेस हा दलित, मुस्लिम आणि काही प्रमाणात उत्तर भारतीयांचा पक्ष आहे, भाजप सुद्धा काही प्रमाणामध्ये गुजराती आणि उत्तर भारतीयांचा म्हणजे अमराठी लोकांचा पक्ष आहे, शिंदे हा मराठी लोकांचा पक्ष आहे. सर आम्ही मराठीच आहोत. हा ना. आणि आम्ही भाजपवाले आहोत. हो.
बरोबर आहे. नाही नाही, असं 100%चा नसतो. नाही मी सांगतो पण तुम्हाला. एक असं आहे की ह्या भटजी शेटजींचा पक्ष असं भाजपला जेव्हा म्हणायचे तेव्हा किती भटजी होते त्यात. बहुजन समाज होता पण तरी तो चेहरा त्याचा भटजीचा होता, शेटजीचा होता. तसं आज मुंबईमधल्या, मुंबई पुरता आता बोलतो, ठाण्याचं वेगळं बोलू आपण, पण मुंबईचा चेहरा जो आहे तो भाजपचा चेहरा आशिष शेलार असो, वातखळकर असो, अमित साटम असो, इन स्पाइट ऑफ दॅट हा चेहरा हा लोढाचा चेहरा आहे. मंगलप्रभात लोढा हा इथल्या गुजरात्यांचा प्रतिनिधी आहे. भाजपचा चेहरा म्हणून आशिष शेलार आणि यांना मानलं जात नाही. फडणवीसांना मानलं जातं पण तो महाराष्ट्राचा चेहरा आहे, तो मुंबईचा नाहीये. नाही मी इथे करेक्शन करू इच्छितो. का नाही, प्रत्येक ठिकाणी करा तुम्ही. लोढा ना भाजपचा चेहरा मुंबईमध्ये कोणी मानत नाही. भाजपचा चेहरा म्हणून आशिष किंवा अमित साटम किंवा अतुल भातखळकर हेच आहेत. लोढा हे भारतीय जनता पार्टीचे सिनियर नेते आहेत, ते बिल्डर आहेत. ते बिल्डर असल्यामुळे लोकांना ते अधिक माहिती असतील. पण भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीमध्ये आपला फेस म्हणून कधीच लोढाला त्यांनी बरं ठीक आहे, ते विधान मी करेक्ट करायला तयार आहे. पण मुंबईचा भाजप हा गुजराती मारवाड्यांच्या दबावाखालचा पक्ष आहे, त्यांचे हितसंबंध सांभाळणारा पक्ष आहे. यांच्याबाबत तुम्ही म्हणता की मराठी माणसाचे हितसंबंध सांभाळले नाही, पण यांनी गुजराती मारवाडी यांचे हितसंबंध सांभाळले. अमराठी लोकांना जे मुंबईमध्ये प्राधान्य मिळालं. तुम्ही सारखं कसं विसरता सर, तुम्ही पण ही चूक करता की 25 वर्ष महाराष्ट्र मुंबईमध्ये महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष युतीचा पार्टनर होता. पहारेकरी म्हणणारच होते. गेल्या 5 वर्षाच्या भ्रष्टाचाराबद्दल ज्या वेळेला हे भाजपवाले बोलतात, ऐकून घ्या आता, 5 वर्षाबद्दल गेल्यातल्या बोलतात त्यावेळेला 84-82 असं गणित असताना आणि महापौर बसवणं शक्य असताना महाराष्ट्रातलं सरकार टिकावं एवढ्या एका उद्देशाकरता, तिथे उपद्रव त्यांनी करू नये एवढ्या एका उद्देशाकरता 84 आणि 82 असं गणित असताना सुद्धा त्यांनी केलं नाही. आणि जाहीर काय केलं यांनी की आम्ही पहारेकरी आहोत. अरे पहारेकरी जर होतास 5 वर्षात भ्रष्टाचार होऊ कसा दिलास तू? द्या उत्तर. भाजपला अधिकारच नाही नैतिक यांनी भ्रष्टाचार केला गेला 5 वर्षात म्हणायचा. पार्टनर होतात तुम्ही त्यांचे, पार्टनर. त्यांना जे जे आरोप करता त्या आरोपामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करत होता? भारतीय पहारेकरी ना, मग पहारेकऱ्याच्या देखत चोरी झाली, हे तुम्ही पहारेकरी, मग तुला काढून टाकलं पाहिजे पहारेकऱ्याला आधी. एक गोष्ट थांबव इथे. तुम्ही म्हणता की पहारेकरी होता आणि चोरी झाली म्हणून पहारेकऱ्याला काढून टाकलं पाहिजे. तर तशा जर का खरं धरलं आपण आर्ग्युमेंट सेकसाठी, तर मुंबईचा पोलीस फोर्स कधीच बंद व्हायला पाहिजे होता. आणि पोलीस असतात रक्षण करण्यासाठी, पोलीस असतात चोऱ्या थांबवण्यासाठी, पोलीस असतात लोकांना संरक्षण देण्यासाठी. पोलिसांचा रेकॉर्ड काय आहे गेल्या 50-70 वर्षामध्ये? ऐका, नाही हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट माझं हे म्हणणं आहे की घोडे उधळले असताना जे कंट्रोल करायचा असतो, तर जो काय थोडाफार कंट्रोल राहिला किंवा करण्याचा प्रयत्न केला तो भारतीय जनता पार्टीने केला. नाही तर हे घोडे तर गेले 5 वर्ष पार उधळलेले होते. सर, स्टँडिंग कमिटीचा त्यांचा चेअरमन जाधव यशवंत जेव्हा असं सांगतो की मी 9,000 कोटी रुपये 5 वर्षांमध्ये दिले, घोडे उधळलेले बघा. अरे पण मग भारतीय जनता पक्षाने काय केलं? ते 9,000 कोटी एका माणसाने दिले. ते असं असतं, स्टँडिंग सतत शिवसेनेच्या हातामध्ये. अरे पण यांचे पण लोक, आणि स्टँडिंगचा एक मतांनी ठराव पास करावे लागतात, बहुमत नसतं. हे पहा, स्टँडिंग मध्ये एकमतानी, स्टँडिंग कसं हा वेगळा टोटल वेगळा विषय. एकमतानी करायला लागतं मला मान्य आहे, पण स्टँडिंग मध्ये काय चालतं हा आजचा विषय नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचे स्टँडिंग मध्ये जे कोणी सदस्य होते त्यांनी त्यांच्या परीने विरोध केलेला होता. मी त्याचे तुम्हाला अगदी काय विरोध केला होता याची माहिती पण उद्या देऊ शकतो, इतकी माझ्याकडे माहिती आहे. एकच आहे, जेव्हा त्यांची मेजॉरिटी असते आणि स्टँडिंग मध्ये कुठल्याही, मी असं नाही म्हणत फक्त मुंबईमध्ये, भाजपाची जर का हातामध्ये समसमान नाही, ते असंच करतात की आपले जास्ती असले पाहिजेत. म्हणजे काय करायचं असेल तर वोटिंग झालं तर आपले लोक तिथे जास्ती असले पाहिजेत. ते सगळेच पक्ष करतात. मी काय त्याच्याबद्दल शिवसेनेला दोष देत नाही, पण माझं हेच म्हणणं होतं की घोडे इतके उधळलेले होते, ते कंट्रोल करण्यासाठी जो काय प्रयत्न केला तो भारतीय जनता पार्टीने केला. तो कमी पडला असू शकतो, त्याबद्दल दुमत नाही, पण आमचा प्रयत्न कमी पडला म्हणून आम्ही दोषी आणि आम्ही त्यांना विरोधच करायचा नाही असं नाही. हे एक मुद्दा. दुसरी गोष्ट, असं लोक म्हणतात की मुंबईचं जे बजेट आहे त्याच्या 15% बांद्र्याला जातात.
मग हे जर का बांधण्याला सगळ्यांनाच माहिती जर का आहे, तर समजा असं जर का असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात ईडी आहे म्हणून जे शिव्या घालतात केंद्र सरकारच्या, तर ईडीने उद्या पहिली रेट टाकायला पाहिजे. 15% येतात हे सगळे सर्वश्रुत आहे सगळीकडे, पण ते करतात का नाही, कारण की पुरावे नाहीत. हे कसं चालतं हे अजूनही कोणी ओपन नाही केलेलं. जो मनुष्य ओपन करेल तेव्हा ते येतील त्यांच्याकडे. सर, जिथे पुरावे आहेत तिथे तरी कुठे कारवाई करतात नंतर? अजितदादा पवार हे सर्वात मोठं उदाहरण आहे. कशाला सांगताय तुम्ही पुरावे नाहीत, पुरावे नाहीत? पुरावे आहेत, त्यांच्या विरुद्ध कुठे कारवाई करतात? त्यांना तर पक्षात घेताय तुम्ही. ज्यांच्यावर गुन्हेगारी आरोप आहेत, ज्यांच्यावर गुन्हेगारीचे प्रचंड शिक्के आहेत, त्यांना तुम्ही. आणखीन दुसरा एक मुद्दा, की मराठी माणसाचं हिरावलं ते ज्यांनी हिरावलं तो गुजराती मारवाडी समाज, त्यांचा पक्ष कोणता आहे? भाजप आहे. म्हणजे त्यांचा ज्यांनी पक्ष हिरवलं म्हणजे- तो पक्ष भाजप आहे. भाजप हा ते हिरावणारा पक्ष आहे. ते भाजपाचे समर्थक आहेत आणि त्यांनी हिरावलं म्हणजे तुम्ही काय झोपा काढत होतात मराठी माणसं? ऐकून घ्या, हिरावलं म्हणजे काय? मिल बंद कोणी पाडल्या? मराठी माणसांनी. दत्ता सामंत कोण होते? मराठी माणूस. चूप कोण बसलं? स्वतःची मुंबईमध्ये ताकद असताना शिवसेना. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी नगण्य होती मुंबईमध्ये. मग कोणी सांगितलं? इतर वेळेला तुम्ही तुमच्या एका हाकेने मुंबई बंद पडते म्हणू शकता, तर त्यावेळेला का नाही तुम्ही हे केलं की माझा मराठी माणूस जर का त्याला रोजगार मिळाला नाही तर मुंबई चालू देणार नाही? का नाही बोलले त्यावेळेला? आता हे सगळे वादाचे विषय आहेत म्हणून आपण ते नाही, बाजूला ठेवायचं गरज नाही. कसं आहे माहितीये, दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एक ठाकरे घराण्याची म्हणून पुण्याई आहे. हे मनसे आणि उबाठा वगैरे जे आहे ना सगळं, त्याला काही अर्थ नाहीये. हे फक्त ठाकरे एवढा एकच ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये आडनावाचा. ही सगळी मराठी माणसाला आजही तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की माझी एक 87 वर्षाची मावशी आहे. ती मला म्हणाली की तू त्या उद्धवण्याच्या विरुद्ध बोलतोस, काय हरकत नाही बोल तू, पण उद्या जर उबाठा आणि राज ठाकरेची हे संपली मुंबईमधून सेना दोन्ही तर मुंबईमधल्या मराठी माणसाला आज घरदार सोडून बाहेर जायला लागतंय. उद्या नोकऱ्या बिकऱ्या सगळं सोडून इथे सगळे गुजराती उत्तर भारतीयच होतील. अरे विरोध करायला तरी यांना जिवंत ठेवा तुम्ही. त्यांच्या मागे अजिबात तुम्ही असे हात धुवून लागले की नामशेष झाले पाहिजेत. ऐकून घ्या. नामशेष कोणी केलेलं नाहीये कोणालाही. जे कोणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ते स्वतःच्या कर्तृत्वानी आहेत. नंबर 1, मी ते उद्धव ठाकरेंबद्दल बोलतोय. राज ठाकरे आत्ता 2-3 महिन्यापूर्वीपर्यंत जोपर्यंत त्यांच्या डोक्यात आलं की आपण आता उद्धव बरोबर जायला पाहिजे, तोपर्यंत ते देवेंद्र फडणवीस आजूबाजूला पिंगा घालत होते. त्यामुळे कोण त्यांना फिनिश करायला निघालं? फिनिश कोणीच करायला निघालं नाहीये. एक दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे म्हणताय ना की ब्रँड आहे ठाकरे, मी तर म्हणेन ठाकरेंपेक्षा पवार हा मोठा ब्रँड आहे आणि सिंगल पर्सन ब्रँड आहे तो शरद पवार, जो गेले 60 वर्ष चाललाय महाराष्ट्रामध्ये. आज बिचाऱ्यांचं 85 वय आहे, ते आजारपणाने हे बेजार आहेत, तरी पण सगळं पॉलिटिक्स फिरतं त्यांच्या नावाभोवती. ठाकरेंच्या नावाभोवती काही पॉलिटिक्स फिरत नाहीये. आणि बाळासाहेबांचं नाव, बाळासाहेबांची पुण्याई होती, पण ती संपवण्याचं काम 2004 पासून उद्धव ठाकरेंनी सुरू केलं. आणि मग स्वतःचं काही चालत नाही, स्वतःचं काही कर्तृत्व नाही, म्हणून मग आता निवडणुका आल्या की पुन्हा जा बाळासाहेबांचं नाव घेऊन. हे बरोबर नाही. ठाकरे हा ब्रँड नाही. जर का ब्रँड बोलायचं असेल, जर का नावाचा ब्रँड बोलायचा असेल, मी तर म्हणेन पवार हा मोठा ब्रँड आहे, आडनावाचा ब्रँड. नाही, आणि आणखीन एक सर याच्यामध्ये गोष्ट आहे की मला खरंच असं वाटतं का की मुंबईमध्ये आज मराठी माणसाच्या हितसंबंधासाठी काँग्रेस काम करत नाही, भाजप काम करत नाही. हे काय काम करताय सर? निदान आवाज उठवतात. आवाज, लिप सर्व्हिस निवडणुकीपुरती. बाकी मला तुम्ही सांगा ना, ह्यांनी गेल्या 5 वर्षात नको अगदी म्हणू की गेल्या 10 वर्षामध्ये यांनी 5 कामं मराठी माणसांसाठी काय केली आहेत? 5 जाऊन दे, मी म्हणतो यांनी 3 कामं काय केली आहेत मला सांगा. नाही, मी त्यांचा काय प्रवक्ता नाहीये. हे मी संजयकडून घेणार. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेणार आणि त्याला कोट करून सांगणार. दुसरी गोष्ट अशी, सर, भाजपची पॉलिसी अशी आहे की आपल्याला सोयीनुसार माणसं पोसायची, सांभाळायची, पाळायची, सांभाळायची, घोळवायची, लोळवायची. आणि उद्धव ठाकरेच्या विरोधामध्ये राज ठाकरेला मोठं कोणी केलं? भाजपने केलं, फडणवीसांनी केलं नाही. काय नाही, फडणवीस वगैरे आत्ता आले. राज ठाकरे जेव्हा फडणवीस 14 पासून आहे. 2007 साली राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले, ऐकून घ्या, तेव्हा त्याची पहिली सभा झाली शिवाजी पार्कला, भरलेलं पूर्ण.
आणि तुम्हाला सांगतो ते 2007 ते 2009 हा जो मनसेचा काय म्हणतो त्याला पण पीक पिरियड होता. पीक पिरियड नाही, अगदी ग्राफ जेव्हा ज्यावेळेला सुरू 13 झालेला आमदार होता, निवडून आले तेव्हा त्यांनी त्यांचे. निवडून आलेले होते. पण तर ती नाही ते त्यावेळेला राज ठाकरेची जी इमेज किंवा जे काय होतं पाठबळ त्याला किंवा लोकांची पॉप्युलॅरिटी ती त्यांची वैयक्तिक होती. नाही भारतीय जनता पार्टीने मला कोणी नाही मला केलं. आर पाटलांनी स्वतः सांगितलं. मी आर पाटील त्यावेळेला गृहमंत्री होते. मी त्यांना म्हटलं काय राजच्या मागे लागले. त्यामुळे आम्ही मागे एवढ्या करता लागलोय की त्यांनी मोठं व्हावं. त्याला मोठं करण्याचं कार्यस्थान शरद पवारांचं होतं त्यावेळेला. आता असं आहे आणि ना, आता फडणवीसांचं होतं, कारण फडणवीस त्यांना जाऊन भेटणं, ज्या पद्धतीने त्यांना गोंजानं आशिष शेलार अहो, पण मग अहो आता तुम्ही शिंदे सेनेच्या विरोधात जाऊन ह्याला अमितला पाठिंबा दिला होता. पण त्याच्या आधी 2019 पर्यंत उद्धव ठाकरेंना तळहाताच्या फोडासारखं फडणवीसांनीच जपलं होतं. कारण गरज नसताना राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलेला असताना 2014 साली त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारून उद्धव ठाकरेंची सेनेला मंत्रिमंडळात सामील केलं. ते फडणवीसांनीच केलं. त्यावेळेला राज कुठेच नव्हते. राज नव्हता त्या हा. पिक्चर मध्ये. त्यामुळे असं हे पहा, म्हणून याला अनेक पैलू आहेत. हा विषय आपण खूप चर्चा करू शकतो याच्यावरती. माझं म्हणणं असं आहे की यावेळची निवडणूक भारतीय जनता पक्षाने जर धार्मिक उन्माद म्हणजे हिंदुत्वावर लढवली नाही तर ती भाषेच्या प्रश्नावर लढवली जाईल आणि मराठी माणूस हा उद्धव राजबरोबर बऱ्यापैकी जाऊन शिंद्याला त्याचा फटका बसेल असं मला वाटतं. बघूया. नाही आता बघू नये. तुम्हाला काय वाटतं एका सांगा ना. महिन्यापेक्षा नाही, एका नाही, महिन्यात आता काय वाटतं तुम्हाला. असं विभाजन होत आहे आता. धार्मिक हिंदू विरुद्ध मुसलमान विधानसभेला झालं. आता मराठी विरुद्ध अमराठी असा वाद होणार. त्याच्यामध्ये मुंबईत अमराठी मोठे आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो 70% अमराठी आहेत. याच्यामध्ये मराठी माणूस काही जो शिवसेनेबरोबर अनेक वर्ष आहे तो जाईल, पण बाकीचा जो जागा झालेला मराठी माणूस आहे किंवा तरुण पिढी जी आहे मराठी माणसांची जी गेल्या 10-15 वर्षात वोटिंग करायला लागली, 18 वर्ष आणि येते त्याच्यावरची लोक वगैरे, ती त्यांच्याबरोबर बिलकुल जाणार नाहीत. त्यांना आज कोण काम करतंय ते पाहिजे, रिझल्ट पाहिजे आणि ते कोण देतंय हे यांनी बघितलेलं आहे. आणि तुम्ही जर का 2 शिवसेनांच्या बद्दल बोलत असाल तर आणि हे महाराष्ट्र करतायत तर महाराष्ट्रानीच उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला त्यांची जागा दाखवली आहे आणि खरी शिवसेना कोण हे महाराष्ट्रानेच उत्तर दिलंय आणि तेच उत्तर मुंबईचा माणूस सुद्धा देईल. ठीक आहे. या विषयावर आता आहो तुम्ही पण आहात, मी पण रोज आहोतच आपण बरोबर. पण मला असं वाटतंय की मराठी माणसाला न्याय मिळण्याकरता उबाठा जगली पाहिजे, मनसे जगली पाहिजे असं मला बिलकुल वाटत नाही. धन्यवाद.